आणि प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर या नागपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात। नागपूर सायबर पोलिसांकडे त्या मोबाईल जमा करणार आहेत। पोलिसांकडून 48 तासात मोबाईल जमा करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या। पोलिसांनी दिलेली मुदत आज संध्याकाळी संपणार होती आणि प्रशांत कोरटकर पोलीस स्टेशनला येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। प्रशांत कोरटकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र प्रशांत कोरटकर यांना तपासामध्ये सहकार्य करावं लागेल, त्यामुळे प्रशांत कोरटकर हे पोलीस स्टेशनला येऊन आपला मोबाईल जमा करतील अशी शक्यता होती। मात्र हा मोबाईल पत्नीतर्फे जमा करण्यात आलाय। इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी फोन करून धमकी दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही असे उद्गार काढले होते ज्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप होता। यानंतर इंद्रजित सावंत यांच्या वतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। मग प्रशांत कोरटकर गायब झाले होते। प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू होता। दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला होता। अटकपूर्व जामीन झाल्यानंतर प्रशांत कोरटकर हे पोलिसांसमोर चौकशीसाठी येतील अशी अटकळ होती। मात्र प्रशांत कोरटकर यांनी पोलिसांना तपासासाठी हवा असलेला मोबाईल हा 48 तासात जमा केलाय आपल्या पत्नीमार्फत। ते स्वतः पोलीस स्थानकामध्ये आलेले नाही। आपले प्रतिनिधी संजय तिवारी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देत आहेत। संजय, कविता, बरोबर जसं आता आपण सांगितलं तर 5:40 प्रशांत कोरटकर इथे उपस्थित होतील अशी अपेक्षा होती, कारण कोल्हापूर न्यायालयाने त्यांना 48 तासाच्या आत आपला मोबाईल फोन आणि सिम कार्ड सादर करण्याचा आदेश दिला होता। तर त्या संदर्भात ते आज 5:40 पर्यंत येणार असे अपेक्षित होते, पण 5:33 त्यांच्या पत्नी कारमधून आल्या आणि त्यांनी चेहऱ्यावरती कापड गुंडाळलेलं होतं आणि डोळ्यावर गॉगल चढवलेला होता आणि त्या गाडीतून उतरून वेगाने सायबर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात शिरल्या आणि आत गेल्या। आणि त्यानंतर जेव्हा आम्ही मीडियाची टीम जेव्हा त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी मीडियाला थांबवलं। तर आता आतमध्ये त्या मोबाईल आणि सिम कार्ड सादर करतील आणि त्याला सील करून सगळी प्रक्रिया पूर्ण करून ते कोल्हापूरला रवाना करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। तर या सगळ्या एकूण प्रक्रियेला साधारण अर्धा तास लागतील अशी अपेक्षा आहे। त्यानंतर सायबर पोलीस माध्यमांशी बोलतील असं सांगण्यात येत आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।